नमस्कार, मी सौ कुसुम प्रकाश गंदे. सात्विक स्वयंपाकघरामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सात्विक स्वयंपाकघरामध्ये आज आपण दलिया करणार आहोत. नेहमी शिरा होतो त्याच्यापेक्षा हा वेगळा प्रकार, पौष्टिक आहे. हा दलियासाठी लागणारं साहित्य: बारीक दलिया, ओलं खोबरं, गूळ, जायफळ पावडर किंवा वेलदोडे पावडर आणि साजूक तूप आणि पाणी. साजूक तूप घालणार आहोत. त्यानंतर हा दलिया तो पूर्ण भाजून घ्यायचा चांगला. हा रवा तांबूस होईपर्यंत भाजायचा. हा रवा आपला भाजून झालेला आहे. तर पाणी उकळलेलं आहे. आता त्यानंतर कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. छोट्या कुकरमध्ये आपण आता दलिया शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये. आपण हा दलिया गरम पाण्यात टाकणार आहोत आणि भातासारख्या त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे तो मऊ होतो चांगला. दलिया आपला शिजून झालेला आहे भातासारखा. आता आपण पातेल्यामध्ये परत गूळ आणि ओलं खोबरं, आता आपण पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर. त्याच्यामध्ये ओलं खोबरं, आवडीनुसार गूळ वापरायचा. पाऊण ग्लास गूळ आहे. गूळ खोबरं आपण मिक्स करून घेऊया अगोदर. आवश्यक असले तूप सुद्धा वापरू शकता थोडंसं. आहे एक जीव. आता त्याच्यामध्ये आपण आता दलिया, शिजवलेला दलिया घालणार आहोत. आपण हा सारखा दलिया हलवत राहायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जायफळ पावडर, वेगळे आपले ड्रायफ्रूट वापरू शकतो. आपला आता पूर्ण तयार झालेला आहे. गूळ विरघळलेला आहे. त्याच्यात आता ड्रायफ्रूट, जायफळ पावडर वापरू शकतो. पुन्हा एकसारखं करून घ्यायचं. दलिया जर शिजलं नाही कुकरमध्ये तर त्यात गरम पाणी घालून परत आपण शिजवायचा. 1 शिट्टी करायची, म्हणजे तो चांगला होतो. जर कच्चा वाटला तर मग काही उपयोग नाही होत त्याचा. दलिया तयार झालेला आहे. आपण आता एका ताटामध्ये त्याची मूठ पाडणार आहोत. आपण आता या दलियावर ड्रायफ्रूट वापरू, म्हणजे छान वाटेल डेकोरेशन.